हॅलो. कोड क्रमांक 42. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतनं मुक्त झाला आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी त्याच स्वातंत्र्याचा निषेध करण्यासाठी ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे गरजतात त्यावेळेस माझ्या या कवितेचा जन्म होतो. कॉलेज कोड क्रमांक 42. कवितेचं शीर्षक हे स्वातंत्र्य खोटं आहे. की आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनो, कधी आमच्या वस्तीत येऊन कधी आमच्या स्वातंत्र्याचे प्रश्नही त्या संसदेत मांड. आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनो, कधी आमच्या वस्तीत येऊन कधी आमच्या स्वातंत्र्याचे प्रश्नही त्या संसदेत मांड आणि विचार इथल्या व्यवस्थेला की समानतेच्या या देशात का घडत आहेत वारंवार फक्त दलित हत्याकांड. कधी पाण्यासाठी तर कधी गाण्यासाठी, कधी कुणासमोर झुकत नाही म्हणून तर कधी जास्त शिकत आहेत म्हणून. कधी पाण्यासाठी तर कधी गाण्यासाठी, कधी कुणापुढे झुकत नाही म्हणून तर कधी जास्त शिकत आहेत म्हणून आमच्या आया बहिणींची ही अब्रू लुटली जात आहेत. सांगा ना मग साहेब, आमच्या खुनेचा आरोपी केव्हा पकडला जात आहे? की स्वतःसाठी, स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, लालचेसाठी इथं एका रात्रीत सत्ता बदल होऊन नवीन सरकार स्थापन होऊ शकते. की स्वतःसाठी, स्वार्थासाठी, लालचेसाठी, खुर्चीसाठी इथं एका रात्रीत सत्ता बदल होऊन नवीन सरकार स्थापन होऊ शकते, पण आमच्या खुनेचा आरोपी पकडला जाऊ शकत नाही. अशा बिकाऊ कमजोर प्रशासनाचा मी धिक्कार करतो. की अशा बिकाऊ कमजोर प्रशासनाचा मी धिक्कार करतो. तुम्ही खुशाल करा लोकांची गुलामी, मी डोक्यात बुद्ध मनगटात आंबेडकर ठेवून शंड असलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करतो. की धर्माधर्मात दंगली घडवण्याची यांची चाल आहे. की धर्माधर्मात दंगली घडवण्याची यांची चाल आहे. अरे धर्मवेड्या, किती पुरावे देऊ, तुझं माझं या सगळ्यांचं रक्त लाल आहे. अरे हातात हिरवा भगवा नाही तर तुझ्या रक्तात तिरंगा पाहिजे. की हातात हिरवा भगवा नाही तर तुझ्या रक्तात तिरंगा पाहिजे. आणि वाटत असेल थोडं काही तर तुझ्यातला सुख देव भगतसिंग राजगुरु जिवंत पाहिजे. तुझ्यातला सुख देव भगतसिंग राजगुरु जिवंत पाहिजे. कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे? कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे? आरोपी सुरक्षित ठेवून आम्हालाच ठेचल्या जात आहे. कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे? आरोपी सुरक्षित ठेवून आम्हालाच ठेचल्या जात आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचीच केली जाते विटंबना. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचीच केली जाते विटंबना. आणि विटंबना करणारा नेहमीच मनोरुग्ण दाखवल्या जात आहे. उतरलोच आम्ही रस्त्यावर करावे अन्यायाविरुद्ध कल्ला. उतरलोच आम्ही रस्त्यावर अन्यायाविरुद्ध करायला कल्ला तर आमच्यावरच उठवला जातो जीवघेणा हल्ला. साहेब, एवढा अन्याय आमच्यावरती होतो आहे तरी तुम्ही साधी एखादी प्रेस कॉन्फरन्सही घेत नाही. की साहेब, एवढा अन्याय आमच्यावरती होतो आहे तरी तुम्ही साधी एखादी प्रेस कॉन्फरन्सही घेत नाही. आणि हल्ली तुमची ती मन की बात ही आम्हाला ऐकू येत नाही. हल्ली तुमची ती मन की बात ही आम्हाला ऐकू येत नाही. साहेब, मी म्हणतो आता बंद करा तुमची ही छुपी खेडी. की साहेब, मी म्हणतो आता बंद करा तुमची आता ही छुपी खेडी. तुमच्या भ्रष्टाचाराची आता वेळ आली, कारण वाट पाहत आहे ती हातकडी, वाट पाहत आहे ती हातकडी. आता आमच्या स्वातंत्र्याची लढाई मी म्हणतो पुन्हा लढावी लागणार. आमच्या स्वातंत्र्याची लढाई मी म्हणतो आता पुन्हा लढावी लागणार. 1947 ला इंग्रजांच्या विरोधातली होती, आता आमच्याच विरोधात लढावी लागणार. आता आमच्याच विरोधात लढावी लागणार. की आता हेही माझ्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडतील. की आता हेही माझ्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडतील, पण तुझ्या बंदुकीच्या गोळीला आता मी घाबरत नाही. तुझ्या बंदुकीच्या गोळीला आता मी घाबरत नाही. अरे तू मागून येऊन माझ्यावर हत्याराने वार करतो आणि तुझ्या बंदुकीच्या गोळीला मी इथेच बुद्धाच्या वाणीने ठार करतो. इथेच बुद्धाच्या वाणीने ठार करतो. की साहेब, लिहिता लिहिता मरेल मी पण मागे सरणार नाही. की साहेब, लिहिता लिहिता मरेल मी पण मागे सरणार नाही. आणि अशा खुर्चीसाठी बाप बदलणाऱ्या औलादींना मी आपलं कधीच मानणार नाही. आपलं कधीच मानणार नाही. क्रांतिकारी